सगळ्या स्टुडंटला एक मला दाखवायचं आहे की गुगल ड्राईव्ह. आता तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह ऑलरेडी असतो, असा ड्राईव्ह आहे, त्याच्यामध्ये सगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. ठीक आहे, इथं सेटिंग मेनूमध्ये जायचं आहे. अगोदर तुम्हाला एक सेटिंग करून घ्या, मग नंतर आपण पुढे जाऊया. याच्यामध्ये ट्रान्सफर फाईल ओनली वायफाय असं ऑन असतं प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये. तर अगोदर तुम्ही काय करा, ऑफ करा हे बटन. काय करायचं तुम्हाला, ऑफ करायचं आहे. त्यानंतर इथं तुमची जी PDF फाईल आहे किंवा काही पण तुम्हाला जे पण अपलोड करायचे आहे, इथं प्लस साईनला जा. इथं अपलोडचं बटन दिलेलं आहे, या अपलोडच्या बटनला क्लिक करा आणि त्याच्यानंतर तुमची जी PDF आहे त्याला क्लिक करा, ती तिथं अपलोड होईल. जर तुमची 10 MB असेल, 20 MB असेल तर ती लवकर होईल, 50 MB असेल तर थोडा वेळ लागेल. एक्झाम्पल मी ह्याच्यात तुम्हाला बॅकला येतो मी आता. एक्झाम्पल ही अपलोड झालेली माझी फाईल. आता शेअर करताना कशी शेअर करायची, ज्यावेळेस तुम्ही हे 3 डॉटला क्लिक करतात आणि इथं शेअर बटनला क्लिक करतात तर इथं रेस्ट्रिक्टेड म्हणून ऑप्शन आहे, मॅनेज ॲक्सेस. काय तर मॅनेज ॲक्सेस, तर हे चेंज करा. इथं फक्त काय करायचं स्टुडंट, इथं ऑलरेडी चेंज केलेलं होतं मी, पण तुम्हाला सांगतो हे असं ऑप्शन असतं रेस्ट्रिक्टेड, हे काढून टाका. आपल्याला काय हवं आहे, एनीवन विथ द लिंक, याला क्लिक करा. क्लिक झाल्यानंतर तो व्ह्यूवर नावाचं येईल. झालेले आता माझी सेटिंग कंप्लीट. मग त्याच्यानंतर तुम्ही ती फाईल शेअर करा पुन्हा एकदा आणि इथून काय करा, कॉपी लिंक, आणि कॉपी लिंक करून तुम्ही तुमच्या सरांना सगळ्यांना व्हॉट्सअपला सेंड करू शकता. थँक्यू.